तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून जे एका बाजूला बेल आयकॉन येईल त्याला ऑल सेट करून घ्या, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकतो सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि इथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बीट मार्किंगची इक्विपमेंट आहे ते तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट मारले असतील। इम्पोर्ट मारल्यानंतर काय करायचं, सर्व अशा प्रकारे बीट मार्कला ओपन करायचं आहे। तर अशा प्रकारे जे काही मी काही ग्रुप तुम्हाला याच्यात बनवून दिलेले आहेत, तर आता याच्यात कसे चेंजेस करायचे काय नाही ते सगळे एकदम प्रॉपरपणे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल। फक्त तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं, व्हिडिओला असतं व्हिडिओला लाईक करायचं आणि त्यानंतर काय करायचं, प्लेच्या ऑप्शन क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचं आहे। ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल ते फोटो अशा प्रकारे एक कोणता पण एक सिलेक्ट करायचा आहे, तसं मी हा घेतो। तर अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर वरी थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे, इथून फुल कामी एरियावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्या फोटोवरती अशा प्रकारे दाबून द्यायचं। जे काही ग्रुप आहे म्हणजे बॅकग्राऊंडला हा फोटो आपल्याला घेऊन यायचा आहे आणि जिथपर्यंत आपले ग्रुप आहेत ते तिथपर्यंत येऊन आता जे काही फोटो आपण ॲड केला आहे तर ते फोटो अशा प्रकारे वाढून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्लँडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि जे काही वरती एक तुम्हाला पट्टी दिसत असेल तिथून मायनस तुम्ही 50 करून घेऊ शकता। तर मी इथून 50 करून घेतो आणि तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबात पण करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आता बॅकग्राऊंडला आपल्याला एक फोटो आपला लागून जाईल। तर त्यानंतर काय करायचं, जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून जे काय मी फोटो दिलेला आहे ते फोटो इथून डिलीट मारायचं आहे। डबल प्लेच्या अशी क्लिक करायचं, तुम्ही मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून आता तुम्ही ज्या फोटोवरती व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि जे काही लेअर आहे त्या सर्व लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे म्हणजे बॅकग्राऊंडला। आणि त्यानंतर मूव ॲड्रेसची ज्याचं जायचं आहे आणि 3 नंबरला झूम आउटचं ऑप्शन भेटून जाईल। तर इथून थोडंसं मी अशा प्रकारे बारीक करून घेतो या फोटोला आणि बरोबर अशा प्रकारे लावून घेतो। तर अशा प्रकारे लावून घेतला आणि या फोटोला आपण जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे जे काही ग्रुप आहेत ते तुम्ही सर्व ग्रुप एडिट करून घ्या, एवढं तर तुम्हाला समजलंच असेल। आणि रोजचे एडिटर म्हणलं की तुम्हाला ग्रुप एडिट करायचं तर सांगायची गरज पडत नाही, तर मी तरी पण एक ग्रुप एडिट करून सांगितलेलं आहे तुम्हाला। तर त्यानंतर काय करायचं आहे, 16.15च्या बिटला यायचं, पहिल्याच्या क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। इथून आपल्याला काय करायचं आहे, फुल कामी एरियामध्ये आता इथून लास्ट पोचलो असे म्हणजे बीटप्रमाणे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत फुल कामी एरियामध्ये। तर अशा प्रकारे जे काही मी फोटो ॲड करून घेतो, काही विषय नाही। तर अशा प्रकारे जे काय आपले फोटो आहेत तर ते अशा प्रकारे मी ॲड करून घेतलेले आहेत, बघू शकता आपले फोटो ॲड करणं झालेले आहेत। त्यानंतर काय करायचं आहे, डबल आपल्याला 16.15च्या बिटला यायचं आहे, पहिल्याच्या ऑप्शन क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। इथून मी व्हिडिओ दिलेला असेल ती व्हिडिओ अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला असेल, तर सॉरी तिथं फोटोच ॲड झालेला आहे। तर अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे मी, ते व्हिडिओ ॲड करायचे आहे आणि त्या व्हिडिओवरती एकदा क्लिक करायचं आहे, ब्लँडिंगच्या याच्यात जायचं आहे, 2 नंबरला लाईटिंगचा ऑप्शन दिसून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं 1 नंबरला तुम्हाला स्क्रीनचं जे काही ऑप्शन दिसून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, डबल या डब्याच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे, इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काय करायचं, आता पुढच्या बिटला जायचं आहे, डबल त्या डब्याच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि खाली पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे, डबल पुढच्या बिटला जायचं आणि डबल पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं, डबल पुढच्या बिटला जायचं, पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। तर त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आपल्याला आणि जे काही मी कीपॅड दिलं आहे ते ओपन करायचं आहे। ते कीपॅड मी ओपन करून घेतो आणि त्यानंतर जे काय फोटोवरती इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे, त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, एकदा इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, 3 लाईनवर क्लिक करायचं आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं आहे, आता जिथून आपण फुल कामी एरियामध्ये आपण फोटो ॲड केलेले आहेत म्हणजे 16.15च्या बिटपासून, तर तिथून जे काही पुढे फोटो आहेत तर त्या सर्व फोटोला आपण हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे पेस्ट मारून घ्यायचं आहे। तर त्यातून जे काही शेवटपर्यंत आपले 4-5 फोटो आहेत तर ते 4-5 फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, एवढे स्टॅकिंगला यायचं आहे, डबल प्लेच्या ऑप्शन क्लिक करायचं, डबल मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून एक तुम्हाला मी बॉर्डर दिलेली आहे, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आणि डबल ब्लँडिंगच्या याच्यात जायचं, डबल लाईटिंगच्या याच्यात जायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करून या बॉर्डरला आपण इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ते इतकंच होतं, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मग सांगून जा, मग भेटून जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।